नमस्कार. लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आता जी सरळ सेवा परीक्षा पूर्वी TCS IBPS घ्यायची बरीच 153 वर्ग आता MPSC कडे वर्ग झालेली आहेत, बरोबर. मग आता त्या पदाची तयारी करण्यासाठी तर आपण ही बॅच सुरू केलेली आहे, लोकसेवा सरळ सेवा बॅच. ओके, म्हणजे सरळ सेवा बॅच म्हणजे काय, सरळ सेवा जे काही MPSC कडे वर्ग झालेले आहेत त्याची सरळ सेवेने पद्धत परीक्षा हो म्हणजे कशी होईल पद्धत अजून काही त्याचं डिक्लेअर झालेलं नाही. पण बघा मग सिलेबस काय राहील सर, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत, करे याच्यासाठी एकच परीक्षा होईल का? हो, जवळपास करे एकच परीक्षा होईल. या सगळ्या जेवढ्या काही 153 वर्ग आहेत त्यासाठी एकच परीक्षा जवळपास होईल. ओके, मग त्याचं काय काय असेल म्हणजे बघा एका परीक्षेमधून आपल्याला कार्य एका अभ्यासक्रमातून अनेक परीक्षेला टार्गेट करता येतं. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो की बॅच आपण डेमो न टाकता सिलेबस न येता देखील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून ऍडमिशन घेतला, त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानतो. मला वाटते कुठल्याही विद्यार्थ्याला सिलेबस बघितला नाही, विद्यार्थ्यांनी सिलेबस न बघितला की कसा घेणार हा माणूस बघितला नाही तुम्ही ना, त्यावर डेमो उपलब्ध आहे त्या बॅचवर, काहीही नसताना तुम्ही ऍडमिशन घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. आता मला ऍक्च्युली काय बघा सिलेबस कधी येईल किंवा सिलेबस आल्यानंतर सुरू करायचा का असा कुठलाही आपल्याकडे नियम तयार आपण स्वतः केला नाही. ओके, तर मग ही बॅच कधी सुरू होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, काय फायदा होईल आपल्याला. ओके, महाराष्ट्रामधल्या तमाम करे गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडेल करे आपण या स्वरूपात ही फीस ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये GS आहे, बरं हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, म्हणजे जे काय GS मधले, ओके, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे. ओके, म्हणजे सिलेबस काय येईल हे माहिती नाही, पण आपण GSचा सगळा पोर्शन मॅथ आणि रिझनिंग, इंग्लिश, मराठी याच्या पलीकडे सिलेबस काय असणार आहे, याच्या पलीकडे सिलेबस काय असणार आहे का, निश्चित नाही. म्हणून एवढ्या कमी दरामध्ये करे या सगळे विषय तुम्हाला एका ठिकाणी आपण उपलब्ध करून देतोय. आणि महाराष्ट्रामध्ये असा कुणीही नाही पुरो करे महाराष्ट्राच्या अनेक करे तुम्ही जर कुठेही गेलात करे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही लायब्ररीमध्ये गेलात तर तुम्ही सांगताय की कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलात सर तुम्ही दिसताय, 80-90 टेबलावर तुम्ही दिसताय सर, आणि तुमची पुस्तकं वाचून मी हे झालोय सर, आणि तुमचा करे पुस्तकाचा दर्जा एक वेगळ्या लेवलला आहे आणि तुम्ही ते घेतली पाहिजे बॅच. आणि का तर मी आतापर्यंत TCS IBPS नाही घेतलं कधी का, TCS IBPS जी काय आहे पेपर जी काढायची ती मलाच माहिती नव्हती कसं करे, आणि मागच्या 15-16 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये करे MPSC मध्ये आहे. मग MPSC कसे पेपर काढू शकते, प्रश्न कसे काढू शकते त्याच्यावर माझा चांगला अभ्यास आहे, म्हणून ही मी चांगलं कार्य तुम्हाला घेऊ शकतो. बाकी काय रे म्हणजे ही घेण्याचं मी धाडस पण केलं नसतं का, तर ही जी काय सरळ सेवा आहे ही सरळ सेवेचे प्रश्न अगदी सोपे असतात करे कंपॅरेटिव्हली ग्रुप B पेक्षा, ग्रुप C पेक्षा आणि करे राज्यसेवेपेक्षा. मग राज्यसेवा पूर्व पण मी घेतलेला आहे, करे MPSC मध्ये पण घेतलेला आहे, गट B पण घेतला आहे, गट क पण घेतलेला आहे, आणि करे गट B गट क स्वतः एक्झाम पण दिलेला आहे, बरोबर. अनेक परीक्षा पास पण आहे, लक्षात पूर्व परीक्षा पण पास आहे, मुख्य परीक्षा पण पास आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्याचा फायदा माझ्याकडनं होईल, निश्चित होईल. मग आता ही बॅच कशी होणार आहे सर आणि कोणाला फायदा होईल, जेवढे 153 वर्ग करे MPSC मध्ये जेवढ्या सरळ सेवा वर्ग झालेले आहेत त्या सगळ्यांसाठी ही बॅच असेल. सिलेबस करे जो काही कॉमन एक्झाम जी होणार आहे त्या करे एक्झामसाठी ही असणार आहे. ओके, तर मग याच्यामध्ये नेमकं काय, नेमकी कशी बॅच होईल आणि कधीपासून स्टार्ट होईल सर बॅच. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर बॅच कधी सुरू होणार आहे. बघा मित्रांनो गडबड करू नका, बॅच ही तुमची 15 जून, बघा लक्षात ठेवा रे, 15 जून 2026 पासून स्टार्ट होईल. 15 जून 2026 पासून ही तुमची बॅच कार्य स्टार्ट होईल. ओके, 15 जून पासून. त्याच्यापूर्वी तुम्ही काय केलं पाहिजे, जमत असेल तर 5वी पासून 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड वाचून ठेवा. स्टेट बोर्ड ज्याला जमतंय त्यांनी 5वी पासून सर सगळे स्टेट बोर्ड उपलब्ध झाले तर टाकून द्या. ओके, 5वी ते 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड जे आहेत तर ती स्टेट बोर्ड तुम्हाला कार्य वाचायचे आहेत. त्यामध्ये GS हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, वाचून ठेवा, काय फरक पडणार आहे. ओके, आता हे झालं करे 15 जून ते करे 2026 ला ही बॅच सुरू होणार आहे. आणि लक्षात ठेवा करे मग इथं या तारखेपर्यंत ऍक्च्युली करे सिलेबस नाही आला तरी आपण सुरू करणार आहोत. ओके, जर समजा अभ्यासक्रम आला याच्या पूर्वी तर याच्या पूर्वीच तुमची बॅच सुरू होईल, आलं का लक्षात.
अभ्यासक्रम जर याच्या पूर्वी आला तर अभ्यासक्रम करे याच्या पूर्वी अभ्यासक्रम आला 15 जूनच्या अगोदर, तर त्याच्या अगोदर ती बॅच सुरू होईल. पण अभ्यासक्रम जर समजा 15 जून पर्यंतही नाही आला, सिलेबस नाही आला, तरी देखील का रे याच्यामध्ये जीएस सुरू केलं जाईल आणि मराठी सुरू केलं जाईल. ओके, अरे जीएस मराठी का रे, त्यानंतर मॅथ रिझनिंग आणि इंग्लिश याच्या पलीकडे सिलेबस येऊ शकत नाही. ओके, याच्या पलीकडे येणार आहे का रे? निश्चित नाही. जे काही सिलेबस मध्ये आहे ते का रे महाराष्ट्रामध्ये जीएस सारखं माझ्यासारखं कोणी घेणार नाही. तुम्हाला निश्चित राहा, ते त्याची काळजीही करू नका तुम्ही. तुम्हाला एवढं गॅरंटी देतो, बिंदास राहा. एकदा मी शिकवलो, डोक्यात गेलं, विसरून दाखव, एवढी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. अजून काय पाहिजे? फक्त गडबड नको करू. आणि तुझा काय सिलेबस आल्यानंतर, नवीन सिलेबस आल्यानंतर कमीत कमी आतापर्यंतच्या एमपीएससीच्या कालावधीमध्ये मिनिमम 3.5-4 महिने दिलेले, बरोबर का सर? नवीन सिलेबस आल्यानंतर तसं तर 6-6 महिने अगोदर सिलेबस पडतो, पण मिनिमम तुम्हाला 4 महिने वेळ देतील याची शाश्वती मला आहे. आणि 4 महिने वेळ दिलं तर आपण 3 महिन्याच्या आत सिलेबस कव्हर करू सर. किती? 3 महिन्यात. उरलेले 1 महिना जो आहे ते आपण मॅक्झिमम काय टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या सरळ सेवा झालेल्या आहेत, एकदा सिलेबस आला की त्याच्या रिलेटेड क्वेश्चन पण एमपीएससीचे, टीसीएस आयपीएसचे प्रश्न घेऊन पण फायदा होणार आहे तुम्हाला. हे पण सांगतो. फायदा कुठला होईल की जे एमपीएससीनं आतापर्यंत सरळ सेवा घेतलेल्या आहेत तिथले प्रश्न, मग आता सिलेबस आल्यानंतर खरी रणनीती सुरू होईल याची, या बॅचची. ओके, तोपर्यंत जनरल सेन्स निर्माण करण्याचा प्रयत्न आणि जनरल ज्याही गोष्टी आहेत की त्या माध्यमातून तुम्ही करे तुमचा पाया जो आहे ते मजबूत करण्याचा प्रयत्न या करे 15 जून पासून सुरू करणार आहे. त्यामुळे बिंदास राहा, गडबड करू नका. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या जागेवर आलेला असाल, इथं आला असाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. तुम्हाला आता का रे, आणि खरं सांगू पोरो की आता खरी संधी आहे एमपीएससी मध्ये. का की बघा, फ्रेशर असो, नव्या पोराला का रे लवकरात लवकर बाहेर पडायची संधी आहे. एवढेच का रे पद एमपीएससी कडे येत आहेत. मला सांगा, तलाठी सारखं पद असेल किंवा शिक्षण विभागाची पदं असतील, अर्थ विभागाची पदं असतील, ग्राम प्रशासनाची असतील, महसूल विभागाची असतील, अशी अनेक पदं एमपीएससी कडे काही वर्ग झालेली आहेत. मग एमपीएससी कडे आल्यामुळं पारदर्शकता वाढली. पारदर्शकता वाढली की नाही रे? टीसीएस आयपीएस काय खरं होतं? एमपीएससी ऑटोनॉमस बॉडी आहे आणि एमपीएससी मध्ये खरंच तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, पारदर्शकता आहे. तुम्हाला 0.001% देखील तुम्हाला काय रे कुठलाही घोळ सापडणार नाही. आजपर्यंत सापडला नाही, सापडणार पण नाही. आणि खरंच एमपीएससी बेस्ट आहे हे मी मानतोय. मग मागच्या 15-16 वर्षापासून बघतोय. लक्षात, आता निकाल उशीर लागतात किंवा काय लागतात त्याची अनेक कारणं असतात रे. असं काही नाही की एमपीएससी मुळे या सगळ्या गोष्टी होतात. ओके, म्हणून एमपीएससी बेस्ट आहे आणि जेवढं लवकरात लवकर होईल. आताच काय मला वाटतं पुढारीच्या न्यूजवर काही मला वाटतं इंटरव्ह्यू दिले सचिव साहेबांनी, बरोबर? त्यांनी सांगितलंय की 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही सगळी पूर्व मुख्य जे काय असेल त्याला करे पूर्व मुख्य आहे अशा परीक्षेचं आम्ही 9 महिन्यात संपवू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लवकरात लवकर करे परीक्षा योजना असेल, जेवढे काय आमची काही समोरची रणनीती आहे लवकरात आम्ही करे देऊ असं त्यांनी सांगितलंय. म्हणून मला वाटतं की जेवढं होईल तेवढं लवकर सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि पारदर्शक होणार आहे. आणि मी म्हणतोय की फ्रेशरसाठी ही खूप मोठी संधी आहे. ज्याला वाटतंय की खरंच विश्वास ठेवून माझ्यापर्यंत आलात तर तुम्हाला काय नक्की फायदा होईल. ज्या विद्यार्थ्याला ही बॅच करायची आहे त्यांनी आताच ऍडमिशन घ्या. 15 जून पर्यंत लवकरात लवकर ऍडमिशन ज्याला घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी घेऊन टाका. ओके, त्याच्यामध्ये बघा अजून एक गोष्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये करे या परीक्षामध्ये जी तुमची वेगवेगळी पदं येणार आहेत त्यामध्ये जेवढी काही पदं येतील, म्हणजे समजा एका पदासाठी वेगळा अभ्यास, दुसऱ्या पदासाठी दुसरा वेगळा अभ्यास, असं करे जसं आपलं बघा इथल्यासाठी वेगळे 100 रुपये फीस भरावं लागते, इकडे 500 इकडे 500 अशी आपली 50,000-60,000 जातात. खरं आहे का सर? पण तुम्हाला एका फीस मध्ये करे एवढ्या सगळ्या पदाचा अभ्यास करायला मिळतोय. याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. आणि जो माणूस मागच्या 15-16 वर्षापासून या क्षेत्रात आहे, जी करे ज्याची पुस्तकं महाराष्ट्रामध्ये करे वाचून, तुम्हाला मी म्हणत नाही, तुम्ही पोरांना विचारा, महाराष्ट्रामधली काही नाही फुल ना फुलाची पाकळी तपास झाली असतील बघा तुम्ही काढून. महाराष्ट्रामध्ये पोरं सांगतात स्वतः की सर जर पीएसआयची पदं 390 असतील तर याच्यामधली सर एक पोरगही बाहेर जाणार नाही तुमचं कंबाईन वाचल्याशिवाय. ते तेवढी वाचलेलंच असतं. तुम्ही कोणतं काढून दाखवा सर, ते तुम्ही सांगताय. मी कोणाच्या टेबलावर जाऊन बघितलंय का सर? नाही.
तुम्ही सांगताय की सर ही नोट्स असतील, आपल्या प्रत्येक विषयाच्या नोट्स आहेत, पुस्तकं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, एक तुम्ही चिंता करू नका, त्याचं चांगलं नॉलेज कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत द्यायचं, सोप्या भाषेत कसं द्यायचं. ओके, स्टेट बोर्डचा अभ्यास करून मी येतो, ते स्टेट बोर्ड घ्यायची गरज नाही इथं. ओके, स्टेट बोर्डचा अभ्यास करून त्यामधलंही त्या विषयाच्या सुरुवातीला त्या टॉपिक संबंधित तेच कलेक्ट करून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न मी या बॅचच्या माध्यमातून करणार आहे. या बॅच जेवढं त्या बॅचमध्ये दिलं जाईल तेवढं जरी केलात, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं नाव निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही, मी हे सांगतो. ओके, अरे मी नुसती प्री रिव्हिजन बॅच घेतली मागच्या वेळेस, तर राज्यामधले जवळजवळ कित्येक विद्यार्थी जी आहेत, जी बॅचला होती, 50-60% विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आलं लक्षात? म्हणजे एक लक्षात ठेवा, आलेल्या 100 पोरापैकी 50 पोरं जर समजा त्याच्यामध्ये सक्सेस होत असेल तर चांगला रेशो. मी म्हणत नाही 100% माझा रिझल्ट लागतो, खरं आहे का सर? पण जास्तीत जास्त लोकांना समजतं सोप्या भाषेमध्ये आणि आपल्या समजेल्या भाषेमध्ये. मला माहिती आहे की सरळ सेवेचे विद्यार्थी त्यांना कोणत्या लेवलला जाऊन शिकवावं लागतं, ते तुमच्या खालच्या पातळीवर जाऊन मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कसं देता येईल याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. ओके, काही गोष्टी पाठांतराच्या असतील ते तुम्हाला सांगलं जाईल, इथं पाठांतर करा, तिथं मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, आणि जे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन असतील किंवा कशा पद्धतीनं क्वेश्चन घ्यायला पाहिजे, एमपीएससीची क्वेश्चनची दर्जा कसा असेल, ती सगळी क्वेश्चन मी स्वतः घेणार आहे. त्यामुळे बिंदास राहा. हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, मॅक्सिमम विषय मी स्वतः घेणार. त्यामुळे बिंदास राहा, मॅक्सिमम. फक्त थोडं थांबा, गडबड करू नका. सर उद्या सुरू करा, परवा सुरू करा, असं गडबड करू नका. ओके, तर ही बॅच तुमची जी आहे, तर 15 जून पासून मी सुरू करणार आहे. 153 वर्गासाठी ही बॅच असणार आहे. त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यानं गडबड करू नये. याच्या परीक्षा 1 हो 2 हो सर, त्याचा काही विषय नाही. 1 झाली तरी त्याचा आपला घेतला जाईल, 2 झाले तरी त्याची तुमची वेगळी फीस घेतली जाणार नाही. या परीक्षेसाठी एक परीक्षा म्हणजे प्री आणि मुख्य झाली तरी आपण घेऊया. मला वाटतं की एकच परीक्षा होईल, पण सांगता येत नाही. आयोगानं अजून काही योजना दिली नाही, आपण लॉजिक लावण्यात काही अर्थ नाही. पण कशीही परीक्षा हो, तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाण्याची पुरेपूर प्रयत्न मी करणार आहे. माझ्यासोबत व्यवस्थित रीतीनं तुम्ही आलात, तुम्हाला यशस्वी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. आजपर्यंत हजारो विद्यार्थी या लोकसेवेची लोकसेवक म्हणून नियुक्त झालेले आहेत. निश्चित तुम्ही पण व्हाल, तुम्हाला या बॅचचा फायदा होईल याची शाश्वत देतो. त्यामुळं हिस्ट्री असो, ज्योग्राफी असो, आजही कंबाईनला मी स्वतः शिकवतो मॅक्झिमम विषय. तुम्ही कोण्या पोराला विचारा, त्यांना ज्याला माहिती आहे त्यांनी निश्चित कळवा. कशा पद्धतीनं या डीप मी या सगळ्या बॅचेसमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळं कुठलीही असो, फाउंडेशन असो, कुठलीही बॅच असो, ओके, तर त्या बॅचमध्ये अगदी डिटेल हे शिकवलेलं आहे. त्यामुळं माझ्या शिकवण्याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही. गेला तर तो कोणाच्याही कोणत्याही व्यक्तीला येणार नाही. अलग लक्षात, कोणत्याही व्यक्तीला येणार नाही. त्यामुळं आणि मार्केटमधल्या कुठल्या कंटेंटमध्ये पण सापडणार नाही तुम्हाला. त्यामुळं तो स्पर्धेचा प्रश्न पण असणार नाही. मी जेवढं घेतोय तेवढं व्यवस्थित केलात तर या बॅचच्या बाहेर तुम्हाला काही जाणार नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, पुन्हा सांगतो, 15 जून पर्यंत ऍडमिशन घेऊ शकता. ओके, तर या बॅचमध्ये जे ऍडमिशन घेतले त्या विद्यार्थ्यांना 15 जून पर्यंत काही गोष्टी ऍक्टिव्हिटीज करायला मी देणार आहे सर. ओके, त्यांना कधीमध्ये मी तुम्हाला लाईव्ह येईल. ओके सर, त्याच्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे, तो 15 जून पर्यंत आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण रणनीती ठेवली पाहिजे, तुमची मात्र लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येईल. ओके, म्हणजे आणि जेवढं लवकर ऍडमिशन घेतील तेवढा त्यांचा फायदा होईल. कारण दररोज किंवा 2 दिवसाआड किंवा एका दिवसाआड आपण सध्या 15 जून पर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने रणनीती केली पाहिजे, एखादा टॉपिक कसा वाचला पाहिजे, नोट्स कसे काढले पाहिजे, नोट्स काढले पाहिजे का, या सगळ्या गोष्टीवर बारीक बारीक गोष्टीवर तुम्हाला त्यामध्ये बोलणार आहे. आणि प्रत्येक विषयाचा कसा अभ्यास केला पाहिजे, इंग्रजीचा अभ्यास कसा करावा, मराठीचा अभ्यास कसा करावा, माझं इंग्लिश खूप वीक आहे सर, माझं मॅथ रिजनिंग खूप वीक आहे सर, त्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी 15 जून पर्यंत तुम्हाला स्ट्रॅटेजी डोक्यामध्ये कशा पद्धतीने आपलं मेंटॅलिटी असली पाहिजे. आणि एकदा सिलेबस आला, माझ्या एवढं उत्तम नियोजन तुम्हाला कोणी करून देणार नाही. एकदा ते नियोजन करून दिलं, त्या नियोजनानुसार आपण पुढे जाऊया. त्यामुळे बिंदास राहा, माझ्यावर विश्वास ठेवून आलेला आहात. तुम्हाला या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि उत्तम रीतीनं ही बॅच आपण पूर्ण करूया. आणि सर्वांना जे विद्यार्थी तुमचे मित्र आहेत कुणी असतील त्यांना निश्चित सांगा की बॅच जी आहे 15 जूनला सुरू होणार आहे. ज्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याला ती ऍडमिशन घ्यायला सांगा. ओके, तुमच्या जवळचं कुणी असेल त्याच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ त्याला फॉरवर्ड करा. ओके, नक्की कराल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.